उद्या बकासूर पळतोय, उद्या सगळे टॉपचे बैल पळतायत. नक्कीच बकासूर कुठल्या मैदानात पळतोय? 2 मैदान आहेत उद्या बरं का. उद्या काजडमध्ये ओपनचं मैदान आहे आणि चोराडेमध्ये आदतचं मैदान आहे. आणि नक्कीच आता बकासूर कुठे पळतोय हे आपला एक दुसरा नवीन चॅनल आहे के फॉर किरण, या चॅनलवरती जावा, तिथं आपण सांगितले बकासूर कोणत्या मैदानात पळणार आहे. चला सुरुवात करूया पैऱ्याला. बकासूरचा पैरा मी तिथंच सांगितलं, तिथंच जाऊन बघा. 2 नंबरचा पैरा कोण असेल? 2 नंबरचा पैरा एक मोठी जोडी या बैलगाडा क्षेत्रामधील रायफल 8181 आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल आपल्याला सुंदर आणि देखणा बैल असा 2211 पिस्टन आणि रायफल 8181. ही जोडी जेव्हा जेव्हा पळली तेव्हा एक नंबर मिळालेला आहे. आणि नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी काय कमाल करते. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा. 3 नंबरचा पैरा कोण असेल उद्याच्या काजड मैदानाचा? काजडमध्ये हे मैदानातले 15 पैरे आहेत काजड मैदानातील. फक्त बकासूरचाच मी सांगितलं तुम्ही की चोराडेमध्ये पैरा कोण असेल ते. आणि या काजड मैदानामध्ये उद्या 3 नंबरचा पैरा आहे 1 BHK फ्लॅटचा मानकरी असलेला कळंबीकरांचा शंभू. आणि हा शंभू आपल्याला पळताना दिसेल छत्रपती संभाजीनगरचा आता एक सध्या फॉर्ममध्ये बैल आहे असा हा जलवा, ज्या बैलानं GCB जिंकलेत, ट्रॅक्टर जिंकलेत, अनेक खूप बक्षिसं जिंकलेत शंकरपटामध्ये जाऊन. आणि नक्की चिंचाळे मैदानामध्ये आणि पुण्याच्या मैदानामध्ये हा हरण्यासोबत पळाला होता. आणि चिंचाळेमध्ये आदत पुष्पराज या बैलासोबत पळाला हा जलवा आणि कळंबीकरांचा शंभू. ही जोडी उद्या पळताना आपल्याला दिसेल काजड या मैदानामध्ये. 4 नंबरचा पैरा लखन कमबॅक करतोय उद्याच्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांचा शंकरपटाचा वेगाचा बेताज बादशाह. आणि इकडच्या मैदानामध्ये एक खेळ आहे छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचा, कुठलाही किती असू द्या तिथला छत्रपती संभाजीनगरकरांचा बैल, परंतु त्या बैलांना हा बैल कधीच ऐकत नाही आणि हरवतोच. असा हा लखन आपल्याला पळताना उद्या दिसेल त्यांच्याच घरच्या बैलासोबत, छोटा लखन या बैलासोबत. आणि नक्कीच घरचा साज उद्या आपल्याला पळताना दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा लखन आणि छोटा लखन या जोडीला. 5 नंबरचा पैरा कोण असेल? 5 नंबरचा पैरा हा वेग घोटकरांचा सर्जा, ज्याला रॉकेट म्हटलं जातं आणि आहे सुद्धा, हा आपल्याला पळताना दिसेल कारोंडेकरांचा चिक्यासोबत. आणि नक्कीच ही एकदा मैदान होतं एक सांगली जिल्ह्यामध्ये, त्या मैदानामध्ये गाडी गटालाच घरी गेली होती. आता सगळे म्हणतात गटाला घरी गेली म्हणजे नक्की काय झालं? नक्कीच गाडीनं तास पलटी केलं, खूप स्पीड लागलेलं आहे गाडीला, परंतु शेवटी चांगल्या गाडीला गटाला सुद्धा घरी जावं लागतं. तर नक्कीच ही जोडी त्या मैदानामध्ये गटाला फॉल झाली होती गाडी आणि आता ती जोडी सज्ज झाली उद्याच्या मैदानासाठी. रोखणं कठीण आहे या जोडीला. आणि नक्कीच उद्या बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा उद्या ह्या सुद्धा जोडीला. 6 नंबरचा पैरा शॉट गन मेहरबान उद्या पळताना आपल्याला दिसेल. आणि नक्कीच या बैलानं सुद्धा अलीकडे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये वर्चस्व राखले, चांगला पळतोय आणि नक्कीच चांगल्या बैलांना हार दाखवतोय असा हा मेहरबान. आणि नक्कीच फायनलमध्ये फक्त 1 नंबर मिळवला मोठ्या मैदानामध्ये, म्हणजे तेव्हा कळेल काय मेहरबान आहे. परंतु गुलाल हा मिळवतोय हा मेहरबान मुंबईचा. आणि तो कोणासोबत पळणार? उद्या मानघरकरांचं वादळ, जे या बैलगाडा क्षेत्रामध्ये क्वचितच सेमी हारलेला असा बैल आहे, सतत फायनलमध्ये आणि गुलालामध्ये असणारा हा मानघरकरांचं वादळ उद्या मेहरबान या बैलासोबत पळताना दिसेल. 7 नंबरचा पैरा कोण असेल? 7 नंबरचा पैरा जो आहे तो महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या उद्या पळताना दिसणार आहे आपल्याला. आणि तो हरण्या आपल्याला नितीन आबा शेवाळे या बैलगाडा क्षेत्रातील शर्यतीमधील जे अध्यक्ष आहेत त्यांचा सगळ्यांचा लाडका पाखऱ्या आणि माझा सुद्धा लाडका हा पाखऱ्या आणि हा महान भारत केसरी हरण्या, ही जोडी उद्या आपल्याला पळताना दिसेल. बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी. आणि नक्कीच ही सुद्धा जोडी उद्याच्या मैदानामध्ये 100% ना 1000% गुलालामध्ये असेल. 8 नंबरचा पैरा एक मोठा पैरा आहे बरं का, कारण की या गाडीला सुद्धा रोखणं कठीण जाईल. मिलिंद शेठ पाटील यांचा बिनजोडचा बादशाह, तसेच 3 फेऱ्यामध्ये गुलालाचा बेताज बादशाह असा हा भुंगा आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? भुंगा आपल्याला संतोष तोडकर यांच्या साई या बैलासोबत पळताना दिसेल. आता साई आपल्याला सगळ्यांना वाटत होतं की चिमण्या पळतो, चिमण्या शंकरपटामध्ये गेलाय, त्यांचा वादळ सुद्धा शंकरपटामध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे ही 2 बैल आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसणार नाहीत. राजा दिसेल की नाही हे सुद्धा माहित नाही, कारण की शंकरपटात तिकडेच आहेत. बघूया उद्या भुंगा आणि साईच्या गळ्यावरती विठ्ठल ड्रायव्हर भूतकर दिसतायत की छोटू ड्रायव्हर दिसतायत, बघूया. कारण विठ्ठल नानांची सुद्धा बैल उद्या चोराडे मैदानामध्ये पळणार आहेत. तेजा आणि दिवाळ्या वेगवेगळ्या पैरत असतील. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा.
9 नंबरचा पैरा आहे वाटेगाव अंबरनाथकरांचा हिंद केसरी बादल. आणि नक्कीच हा बादल सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, चांगला पळतो, पब्लिकनं चांगला पळतो आणि त्याला फक्त बैल चांगला व्यवस्थित पळणारा जर असेल तर तो गुलाल 100% घेतोच. असा हा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल उद्या मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड यांच्या अर्जुन या बैला सोबत दिसेल. आणि अर्जुन सुद्धा संबंध महाराष्ट्राला माहित आहे, कितीही टपचा पैरा आणि कितीही मोठी गाडी असू द्या त्या गाडीला हरवण्याची धमक त्या अर्जुनमध्ये आहे. आणि नक्कीच वाटेगावचा बादल सुद्धा उद्या साथ देईल. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा अंबरनाथच्या आणि वाटेगावच्या बादलला आणि मथुरा फार्म चिंचाळे यांच्या अर्जुनना. 10 नंबरचा पैरा आहे गहानंदकरांचा घरचा साज उद्या पळताना दिसेल दुर्गा आणि बब्या. बघूया उद्या ही जोडी सुद्धा फॉर्म मध्ये आहे. नक्कीच ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर या गाडीवरती उद्या आपल्याला दिसतील. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा. 11 नंबरचा पैरा कोण असेल? मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल पिंटू शेट मोडकवडकी यांचा कॉकटेलचा आता बॅड फॉर्म चालू आहे. आणि नक्कीच आता तो कमबॅक कधी करतोय आता हेच काय कळणं झाले, कारण की तो बैल सुद्धा चांगला पळणारा बैल आहे. परंतु काय होतं, शेवटी बैल एकटा पळून चालत नाही, दुसरा सुद्धा बैल पळावा लागतो. नक्कीच कॉकटेलचं नशीब पण बघा, तो पळतोय पण दुसरा बैल पळणार, तर तो दुसरा बैल पळतोय तर कॉकटेल पळणार. बघूया आता काय होतंय उद्याच्या मैदानामध्येच समजेल आपल्याला. खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला सुद्धा. 11 नंबरचा पैरा आहे मुरुमकरांचा सुंदर, हा 11 नंबरचा होता. 12 नंबरचा पैरा मुळशीचा पिस्तूल आणि हा पिस्तूल आपल्याला दिसेल उद्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार तसेच आपले सर लाडके सगळ्यांचे याचा सर्जा आपल्याला उद्या पळताना दिसेल. पिस्तूल आणि सर्जाची जोडी, खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला. 13 नंबरचा पैरा सिकंदर 81 हा पळताना आपल्याला दिसेल चित्र्या या बैलासोबत शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या. नक्कीच उद्या चांगली साथ भेटावी सिकंदरला आणि चित्र्या सुद्धा चांगलाच पळतो, जी गाडी कोणाला हरत नाही ती गाडी हरवतो. आणि बघूया उद्याचे काय कमाल करतोय मैदानामध्ये. 14 नंबरचा पैरा आहे सोन्या 2211 आणि हा सोन्या 2211 आपल्याला पळताना दिसेल वडकीचा बैजा या बैलासोबत. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय करतोय कमाल. आणि शेवटचा 15 नंबरचा पैरा आहे सुंदर आणि सुंदर उर्फ बॉस हा पळताना दिसेल बावधनकरांच्या लक्ष्या या बैलासोबत. नक्कीच उद्याच्या मैदानातील 15 पैरे सांगितलेले आहेत. जर कुणाला बाकीचे पैरे माहीत असतील तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि नक्कीच उद्याच्या 2 मैदान आहेत, ती काजळचं ओपनचं आणि चोराडेचं एक आदत एक बैलचं मैदान आहे. बघूया तिकडं कुठली बैल जातात, इकडं कुठली, ही टपची बैल आहेत, इकडं पैऱ्यांचे झाले. गर्मिकीचा राजा उद्या काजळ मैदानामध्ये नाही दिसणार, आपल्याला उद्या चोराडे मैदानामध्ये दिसेल. धन्यवाद.